नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेशमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, देशामध्ये आत्ता सध्या निवडणूक चालू आहे. दिल्लीमध्ये आता विधानसभेची निवडणूक लागतील आणि विधानसभेची निवडणूक लागत असल्या कारणानं त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाचा त्या ठिकाणी प्रचार चालू आहे. मग काँग्रेस असेल, आप असेल, त्यासोबतच BJP असेल, अशा तिन्ही पक्षाचा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जोराशोरात एक प्रचार चालू आहे आणि ह्या प्रचारामध्ये प्रत्येकाकडून त्या ठिकाणी आमिष दाखवल्या जात आहे. त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाकडून त्या ठिकाणी महिलांना काय देऊ आपण, तिथल्या लोकांना काय देऊ आपण, ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रचार चालू आहे आणि प्रचाराच्या माध्यमातून आपल्याकडे कसं आकर्षित करता येईल यावरती सगळ्या गोष्टी चालू आहे. मित्रांनो, आपण म्हणतोय की मतदारांना चांगल्या गोष्टी दिल्या पाहिजेत, सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. हे निश्चितच त्यात काहीच वावगं नाही आणि तो त्यांचा अधिकार सुद्धा आहे. मित्रांनो, मतदारांना त्यांना त्यांच्या राहण्यासाठी घरं, त्यांना अन्न, त्यांना वस्त्र, त्यांना निवारा, त्यासोबतच चांगल्या शिक्षणाची सोय आणि सोबतच चांगलं आरोग्य हे तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, ह्या जर का मिळाल्या प्रत्येक मतदाराला किंवा भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला, तर तो एक सक्षम आणि सदन आणि चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगू शकेल, आपल्या देशाला चांगलं म्हणू शकेल. असं इथपर्यंत जर का मिळत राहिल्या तर निश्चितच तो बोलेल. परंतु आत्ता सध्या ज्या काही प्रकरणं घडत आहेत, आत्ता ज्या काही गोष्टी घडत आहेत, तर यावरून कुठंतरी वाटत आहे की देश नेमकं कोणत्या दिशेला चाललंय काही समजत नाही आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्या काही योजना आणल्या गेल्या निश्चितच खूप चांगल्या होत्या योजना, त्याच्यात काहीच वावगं नाही, त्याच्यात काही दुमत नाही. खूप चांगली योजना आणली गेली की लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी 1500 रुपये द्यायचे, त्याच्यानंतर तिला घर खर्चामध्ये तिच्या कुटुंबासाठी ते 1500 रुपये उपयोगात लागतील. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण त्या 1500 रुपयांमुळं जर का दुसरी योजना खोळंबून राहत असेल, शेतकऱ्यांच्या जर का इतर योजना खोळंबून राहत असतील आणि जर का महिलांना 1500 रुपये देण्यासाठी त्या बहिणीला 1500 रुपये देण्यासाठी दाजीकडून जर का 15,000 रुपये काढल्या जात असतील, तर हा कुठेतरी त्या कुटुंबावरती झालेला एक अन्याय आहे, हा असं मला तरी वाटतंय. परंतु जे या ठिकाणी BJP एक वेळेस बोलत होती की ही फ्रीची रेवडी आहे, फ्रीच्या दिलेल्या ह्या गोष्टी आहेत, आज कुठेतरी सर्वच पक्ष त्या दिशेनं वळताना दिसत आहे. मित्रांनो, फ्रीची रेवडी जे काही असेल, काय शब्द दिलाय तो त्यांचा प्रश्न, परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी आज त्या गोष्टीकडे वळत आहे. आज आपण सुद्धा त्या ठिकाणी बोलणी केलं किंवा मी इथं लिहून ठेवलं की आप बोलताय की आपण 2100 रुपये महिलांना देऊ, त्यासोबतच BJP बोलताय की आपण 2500 रुपये देऊ, त्यासोबतच काँग्रेस सुद्धा बोलताय की आपण महिलांना 2500 रुपये देऊ. म्हणजे या ठिकाणी सरसकट पैसे देण्याच्या ज्या काही गोष्टी येत आहेत, तर त्या सरसकट पैसे देण्याच्या गोष्टी आता सध्या तरी आपल्या देशामध्ये ट्रेंड होताना दिसत आहे की मतदारांना पैशाच्या स्वरूपामध्ये आमिष द्यायचं आणि मतदारांकडून मत मागवून घ्यायची आणि सत्ता काबीज करायची. मग देश कुठेही चालो, कुठेही जावो, कसंही राहो, काही घेणं नाही देणं नाही. तुमचं आरोग्य गेलं खड्ड्यात, तुमचं शिक्षण गेलं खड्ड्यात, तुमच्या सोयीसुविधा गेल्या खड्ड्यात. फक्त तुम्हाला पैसे द्यायचं आणि आपण पैसे घ्यायचं आणि मतदान करायचं. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की ज्या वेळेस म्हणजे ह्या 10-15 वर्षा अगोदर आपल्या देशाच्या रुपयाची स्थिती काय होती, देशाचा रुपया किती रुपये होता, 34 रुपये 35 रुपये याच्यावरती रुपये होता. आज किती रुपयावरती आपला रुपया आहे, आज किती रुपये द्यावं लागतात एका डॉलरला, हे तुम्हाला माहिती असेल. हे तुमच्या लक्षात का नाही येत आहे? ज्या देशाच्या बद्दल आपण बोलतोय की आपलं 10व्या क्रमांकावरून आज 5व्या क्रमांकावरती, तिथून आपण 3ऱ्या क्रमांकावरती जाऊ, पण आपली आर्थिक स्थिती किती ढासळत आहे याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे. ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत. मग तुमचा कुंभमेळा असेल, तुमचं राम मंदिर असेल, तुमचे ह्या निवडणुका असतील, तुमचे हे प्रश्न असतील, तुमचे ते प्रश्न असतील, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये घुरपटल्या जातोय आज भारताची की आपल्या देशाची आर्थिक स्थिती. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही पाहत असाल या ठिकाणी की आपल्याला जे आपला जो देश बोलतोय किंवा आपल्याला जी आपली GDP बोलतोय किंवा आपण जे काही आपली आर्थिक स्थिती चांगली सधन व्हायला पाहिजे, आज आपली आर्थिक स्थिती अशी ढासळताना दिसत आहे. कदाचित असं भीती वाटायला लागली की आपला हा जो डॉलरच्या तुलनेमध्ये आपला रुपया आहे, एका डॉलरच्या तुलनेमध्ये आपला रुपया 100 रुपयावरती जात, 100 रुपये द्यावा लागतो काय, याची भीती वाटायला लागली. आणि जिथं कुठं समजा
एका डॉलरला जर का 100 रुपये द्यावा लागत असतील तर कुठंतरी ही महागाईचे संकेत आहेत. म्हणजे एका डॉलरला आपण जर का 100 रुपये देत असू तर मग आपल्या देशामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण आयात करतो, त्याच्यावरती आयात ड्युटी लागेल, आयात खर्च लागेल आणि आयाताला जर का खर्च वाढेल तर निश्चितच देशात ही महागाई निश्चितच येण्याला कोणीही थांबवू शकणार नाही. मित्रांनो, देश हा एवढा श्रीमंत होतोय, मग या देशामध्ये फुटपाथवरती का झोपावं लागतंय? फुटपाथवरती आज देशातील लोकांना का त्या ठिकाणी भागवावं लागतोय? फुटपाथवरती त्या ठिकाणी आज देशातील लोकांना का रात्र काढावं लागतंय? काय थंडीमध्ये कुडकुडावं लागतंय? हा सर्वात मोठा एक प्रश्न आहे. मित्रांनो, त्यांची फुटपाथवरून ते घरामध्ये कधी येतील हा एक मोठा प्रश्न येतोय. कधीपर्यंत आपण फुकटची अन्न खात राहणार हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, आपला देश जर का पुढे न्यायचा असेल तर या देशातली गरिबी हटवणं महत्त्वाचं आहे. मग हाच प्रश्न येते की बा त्यांनी या अगोदरच्या सरकारनं हेच बोललं होतं की आता सरकार हे एवढं चांगलं करतं, हे करतंय, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कोण काय करताय सगळे एकाच माळ्याचे मणी आहेत. परंतु जर का आपण मतदार जर का चांगले राहू, आपण मतदार जर का चांगल्या व्यक्तिमत्वाला, चांगल्या व्यक्तीला जर का मतदान करू तर निश्चितच चांगलं व्यक्तिमत्व किंवा चांगलं त्या ठिकाणी नेतं जाणं महत्त्वाचं आहे. आज सगळीकडे जाताना त्या दिशेला दिसत आहेत. काँग्रेस तेच बोलताय, आप तेच बोलताय, BJP तेच बोलताय. प्रश्न येतो की नेमकं कोण चांगलं? तर मित्रांनो, तुम्हाला जो योग्य व्यक्ती वाटतोय त्या योग्य व्यक्तीला निवडून द्या. जो व्यक्ती योग्य वाटतोय त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पाठवा. मित्रांनो, पक्ष म्हणून किंवा पार्टी म्हणून कोणत्याही नेत्याला निवडून दिल्या जात नाही किंवा निवडून देणं हे चुकीचं असू शकते. मित्रांनो, आपल्या देशातला जो रुपया आहे तो बराच मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर देशात जात असेल तर हे थांबणं महत्त्वाचं आहे. आपला देश जरी कितीही श्रीमंत होत असला तरी सुद्धा सर्वाधिक पैसा जो काही श्रीमंतीचा प्रमाण आहे त्याच्यातला किती लोक श्रीमंत आहेत आणि किती लोक श्रीमंतीच्या मार्गावर आहेत आणि किती लोक ही गरिबीकडे वळत आहेत हा समजून घेण्याचा सर्वात मोठा एक प्रश्न आहे. तर मित्रांनो, ही माहिती एक कदाचित तुम्हाला थोडीशी आगळ्या वेगळ्या पद्धतीची आणि कन्फ्यूज करणारी वाटू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला परत जर का पाहिले तर निश्चितच हे माहिती तुम्हाला नक्कीच समजेल अशी मला आशा आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा इतरांना सुद्धा. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.